धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला की नाही? मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती सभागृहात दिली नाही. मुंडेंच्या राजीनाम्यावरून विरोधक आक्रमक. सत्ताधाऱ्यांचं अनिल परबांच्या विरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन. परबांकडून छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान, माफी न मागितल्यास निलंबन करावं, दरेकरांची मागणी. मी संभाजी महाराज आणि राज्यपालांचा कोणताही अपमान केला नाही. माझ्या माफी मागताच येत नाही. अनिल परबांकडून स्पष्ट. अनिल परबांनी माफी मागावी. परबांचा कोण छळ करणार? त्यांची करणी तशी भरणी. नितेश राणेंची टीका. महापुरुषांवर बेताल वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात अधिवेशनामध्ये कायदा पारित करा. बेताल वक्तव्य करणाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा झाली पाहिजे. उदयनराजेंची मागणी. विकृत लोकांची जमात थांबवण्यासाठी नसबंदी केली पाहिजे. महाराजांविरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात उदयनराजे आक्रमक. अजय अशर शिंदेच्या पैशांचे व्यवहार ठेवणारा माणूस. अजय अशर देश सोडून पळाल्याची माहिती. अशरसह त्याच्या आकांवर ईडी कारवाई करणार का? संजय राऊतांचा सवाल. मित्रच्या अध्यक्षपदावरून उपमुख्यमंत्री शिंदेचे निकटवर्तीय अजय अशर यांची उचल मागणी. प्रवीण सिंह परदेशी मुख्य कार्यकारी तर वळसे पाटील, राणा जगदीशसिंह, राजेश क्षीरसागर उपाध्यक्षपदी. नांदेडमध्ये शाळेतील शिपायाकडून 10 वर्षाच्या विद्यार्थ्यावर अत्याचार. पालकांच्या तक्रारीनंतर शिपायाला विमानतळ पोलिसांकडून अटक. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये गैरकारभार. बेरोजगारांसाठीचे पैसे शिक्षण संस्थेमधल्या लोकांच्या खात्यावर. नाशिकमधील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचा भोंगळ कारभार.